नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील बाणेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक नतमस्तक. आमदार सुहास कांदे यांनी चांदीचे आवरण बाणेश्वर महादेवाला केले अर्पण. निवडणुकीपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी बाणेश्वर महादेवाला नवस केला होता. आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर बाणेश्वर महादेवास चांदीचे आवरण अर्पण करून नवस फेडलाय. नवसाला पावणारा बाणेश्वर महादेव नांदगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त जत्रा भरत असते. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. आज महाशिवरात्री निमित्त आपले दर्शनासाठी कुटुंबासहित रांगेत उभे असलेले भाविक बघायला मिळाले. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी देखील आपले कुटुंबासोबत दर्शन घेतले. नांदगाव तालुक्यातील ठिकठिकाणी धार्मिक स्थळावर तरुणांनी महाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळ वाटप करण्यात आलं. तृतीयपंथीने देखील महाशिवरात्री निमित्त रस्त्यावर साबुदाणा खिचडी फराळ वाटप केले. नांदगाव नांदेश्वर महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून साबुदाणा खिचडी फराळ वाटप करून पालखी काढण्यात आली. तर विवेकानंद नगर येथील नागेश्वर महादेव मंदिर येथील महादेवाची सुंदर रांगोळी काढण्यात आली व महादेव मंदिरात शिवलिंगावरती दुग्धाभिषेक करण्यात आला व पालखी काढून बम बम बोली असा नारा देत तालुक्यात सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.